तर आज आपण या वाडी भोकर गावाचे सर्व जे काही महिला पुरुष आहे त्यांचं मी स्वागत करतो आणि आज आपण ऐकणार आहोत. मी तुमचा खूप जास्त वेळ नाही घेणार आहे, आपण फक्त 40 मिनिटातच हे जे काही प्रवचन आहे ते ऐकणार आहोत. त्यामुळं आपण पूर्ण अशा पूर्ण अस्तित्वाविषयी इथं ऐकायचं आहे नाही का. मला मान्य आहे की आपल्या सगळ्यांना घर आणि परिवार आहे आणि घर आलं, परिवार आला, संसार आला म्हणजे समस्या आल्या. तर त्या सगळ्या समस्या, त्या सगळ्या चिंता थोड्या वेळासाठी आपण काय करणार आहे, बाजूला ठेवणार आहे, त्याला बाजूला ठेवणार आहे आणि आता पूर्ण अस्तित्वाविषयी बुद्ध आणि बाबासाहेबांनी हे सुंदर असं पूजास्थान आहे त्याच्यासमोर पूर्ण अस्तित्वाविषयी बसणार आहोत. कारण आज जी काय 2 घटना घडलेल्या आहे त्या समजून घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. म्हणून जरी लहान मुलं गडबड करत असली, जरी आपल्याला आवाज येत असला, तरी आपलं लक्ष मात्र कशावर असलं पाहिजे, आपल्या प्रवचनावर असलं पाहिजे. कारण असं म्हणतात की प्रवचनामध्ये आपल्याला कुठली एखादी चांगली गोष्ट मिळेल हे सांगता येत नाही, जिच्याने आपलं आयुष्य बदलू शकतं. म्हणून धम्म हा नेहमीच कल्याणकारी असतो, नेहमीच आपलं जीवन बदलणारा असतो आणि म्हणून धम्म ऐकताना पूर्ण अस्तित्वानिशी ऐकायचं आहे. तर मी सगळ्यांना विनंती करेल की लहान मुलं जरी गडबड करत असले त्यांना कोणी काही ओरडू नका, गप बस असं म्हणू नका, तुम्ही मात्र लक्ष प्रवचनावर ठेवा. तर आपलं प्रवचन सुरू करण्यापूर्वी आणि आज ज्या मार्गशीर्ष पौर्णिमेला 2 महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहे त्याच्यापैकी एक घटना अशी आहे की नालागिरी हत्ती बुद्धांवर सोडण्यात आला होता बुद्धांचा वध करण्यासाठी, परंतु तो जो काही कट आहे तो अयशस्वी झाला. ती एक घटना आपण ऐकणार आहे, ती एक सुंदर कथा आपण ऐकणार आहोत. त्यानंतर राजा बिंबिसार नावाचं एक मोठं व्यक्तिमत्व आहे. तुम्ही बुद्ध घ्यायला गेले असाल तिथं गृधकूट पर्वत ऐकला असेल, तुम्ही कपिलवस्तू नाव वस्ती ऐकलं असेल, तुम्ही राजगृह हे नाव ऐकलं असेल. हे सगळं जे काही ऐतिहासिक गोष्टी आहे त्या गोष्टींमध्ये त्या घटनांचा, त्या स्थळांचा उल्लेख येणार आहे. म्हणून जे लोक बुद्ध घ्यायला गेले नसतील तर त्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं, जे गेले असतील त्यांनी आठवायचं की आपण कपिलवस्तू बघितलेली आहे, आपण बुद्धगया बघितलेली आहे, आपण सगळे स्थळ बघितलेले. तर बुद्धांची ही जी काही कहाणी आहे ही काही कल्पनेची कहाणी नाही आहे, कोणीतरी लिहिलेली नाही आहे, तर ही सत्यकथा आहे की नाही. ही सत्यकथा आहे आणि बुद्धांच्या जीवनात खरोखर घडलेली घटना आहे आणि त्या बुद्धांच्या अस्तित्वाचे अवशेष अजून पण तिथं आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या ज्या काही 2 घटना आहे त्या घटना ऐकण्यापूर्वी आपण एक छोटीशी गाथा माझ्यासोबत म्हणणार आहोत मराठीमध्ये. सगळे तयार? तर आपण पुन्हा एकदा हात जोडूया आणि एक मंगलगाथा मराठीमधून म्हणूया, सर्वांच्या कल्याणासाठी म्हणूया. कारण आज जे काही गोष्ट ऐकणार आहे ती मैत्रीची आहे, करुणेची आहे. म्हणून हात जोडायचा सगळ्यांनी. हात जेव्हा आपण जोडतो तेव्हा असा हृदयाजवळ ठेवायचा आहे, नाही का नाही, हृदयाजवळ टेकवायचा आणि सरळ बसायचं आहे, जमल्यास डोळे मिटायचे. तर मी गाथा म्हणतो, माझ्यासोबत सगळ्यांनी म्हणायचं, खूप जोरात आवाज आला पाहिजे. सारे प्राणी सुखी हो, कुणालाही दुःख ना मिळो, सर्वांना हिताचा मार्ग मिळो, सर्वांचे कल्याण हो, सारे प्राणी सुखी हो, कुणालाही दुःख ना मिळो, सर्वांना हिताचा मार्ग मिळो, सर्वांचे कल्याण हो, सारे प्राणी सुखी हो, कुणालाही दुःख ना मिळो, सर्वांना हिताचा मार्ग मिळो, सर्वांचे कल्याण हो. तर खूप खूप धन्यवाद. तर बुद्धांचे जे काही अस्तित्व आहे, बुद्धांना आपण कशाने ओळखलं जातं तर ते करुणेचे प्रतीक होते, मैत्रीचे प्रतीक होते आणि म्हणून आपण त्यांना करुणावान बुद्ध पण म्हणतो, नाही का. तर बुद्धांच्या जीवनामध्ये ही जी काही घटना आहे ती आपण आता ऐकणार आहोत. तर पहिली जी काही घटना आहे
ठीक आहे, त्यांना बोलू द्या, त्यांचं चालू द्या. तर बुद्धांचे एक आत्ते भाऊ होते, त्यांचं नाव देवदत्त होते. आणि हा जो काय देवदत्त आहे, तुम्ही हंस हा कोणाचं हे गाणं ऐकलं असेल, मिलिंद शिंदेचं गाणं आहे, खूप सुंदर गाणं आहे. त्याच्यात ती पूर्ण घटना सांगितलेली आहे की लहान असताना देवदत्तने एका हंसाला बाण मारलेला होता आणि बाण मारल्यामुळं तो खाली पडला आणि तो सिद्धार्थाजवळ जाऊन पडला. सिद्धार्थ ध्यान करत बसलेले होते, त्यांनी तो हंस बघितला. त्यांना खूप वाईट वाटलं, कारण त्या हंसाच्या छातीत तो गाण घुसलेला होता, तो विव्हळत होता, त्याचं रक्त बाहेर येत होतं आणि तो उडणारा पक्षी जमिनीवर कोसळलेला होता. हे बाळ सिद्धार्थाने बघितलं आणि त्याला वाटलं की कोण असा व्यक्ती आहे की एवढ्या निरपराध पक्षाला बाण मारून हे करतोय. तर त्याला खूप वाईट वाटलं. त्याने पटकन त्या हंसाला उचललं, त्याचा बाण काढला, त्याच्याकडचं जे काही वस्त्र होतं ते त्याला लावलं, त्याचं रक्त थांबावं म्हणून, आणि त्याला जे काही पालापाचोळा तो लावून त्याची मलमपट्टी केली आणि त्याला हृदयाजवळ धरलं. आणि असा विचार करत असताना देवदत्त तिथं आला आणि तो म्हटला की अरे हा हंस माझा आहे, हा मी मारलेला आहे बाण आहे आणि हा पक्षी माझा आहे. तर सिद्धार्थ म्हटला की हा तुझा कसा काय असू शकतो, ह्या पक्षी मी तुला अजिबात देणार नाही आणि तू याचा विनाकारण जीव का घेतोस आहे. तुला जर का बाणाचा सराव करायचा आहे तर तू दुसऱ्या निर्जीव वस्तूवर कर, लाकडांवर झाडांवर मार, तू या प्राण्याचा जीव का घेतोय. तर त्यांचा ह्या गोष्टीवरून वाद झाला. हंस मी देणार नाही असं सिद्धार्थ म्हटला आणि देवदत्त म्हटला की नाही, ती शिकार माझी आहे आणि शिकार करणे हा क्षत्रियाचा धर्म आहे, नाही का. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वेगवेगळ्या जातीच्या लोकांचे वेगवेगळे धर्म असतात, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर ब्राह्मण लोकांचं काय, पूजा पाठ करणे, देवधर्म करणे. ते तसं क्षत्रियांचं पण एक कर्तव्य होतं, शिकार करणे, संरक्षण करणे आणि शिकार करून आपलं कला कौशल्य, युद्धकला वाढवणे. आणि म्हणून तो म्हटला की आपण क्षत्रिय आहोत, आपला हा धर्म आहे, आपण संरक्षण करायचं, तर बाणाच्या कलेमध्ये आपण कुशल असलं पाहिजे. म्हणून हा जो काही शिकार आहे तो मी काही वाईट केलेला नाही, हा माझा शिकार आहे. आणि म्हणून त्या दोघांचा वाद झाला. तो म्हटला का मी हे तुला मुळीच देणार नाही. आणि मग तो वाद राजाकडे गेला. त्यावेळेला राजा शुद्धोधन नावाचे सिद्धार्थाचे वडीलच राजा होते. आणि मग त्यांनी बघितलं आणि सांगितलं की जो जीवाचं संरक्षण करतो तो जीव त्याचाच आहे, आणि म्हणून जो मारतो तो त्याचा मालक नाही, तर जो वाचवतो तो त्याचा मालक आहे. आणि म्हणून तो जो काही हंस होता तो सिद्धार्थाला देण्यात आला. आणि सिद्धार्थांना दिल्यामुळं त्याने काय केलं असेल बरं, सिद्धार्थाने काय केलं असेल, रविवारच्या दिवशी आपण काय करतो, काळ्या पिशीत काय आणतो, तर त्याने तसं काय केलं नाही. त्याला दया आलेली होती, त्याने त्याला मलमपट्टी केली होती. तो बरं होईपर्यंत त्याने त्याला सांभाळलं, औषध पाणी केलं. आणि जेव्हा त्याला उडायला यायला लागलं तेव्हा त्या सिद्धार्थाने त्याला सोडलं आणि त्याला काय दिलं, जीवनदान दिलं, प्राणदान दिलं आणि स्वातंत्र्य सोडलं, नाही का. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की बौद्ध धम्मामध्ये एखाद्या प्राण्याला, उडणाऱ्या पक्षाला पिंजऱ्यामध्ये ठेवणं, पाळणं हे मना केलेलं आहे, बरं का. तर तुम्हाला माहीत नसेल तर माहीत करून घ्या की आपण एखाद्या प्राण्याला, उडणाऱ्या प्राण्याला जेव्हा त्याला पिंजऱ्यात कैद करतो तर काय करत असतो, त्याचं स्वातंत्र्य हिसकावून घेत असतो. आणि म्हणून जर आपण बौद्ध असू, जर आपण मैत्रीचं आचरण करत असू, जर आपण बाबासाहेबांनी दिलेला धम्म आचरण करत असू, तर आपण असं केलं पाहिजे का मुलांनो. काही लोक मासे पाळतात, नाही का, काही लोक माशांना याच्यात ठेवतात, तेवढ्याशा चौकोनमध्येच ते फिरत राहतात बिचारे, आणि आपल्याला वाटतं की किती छान दृश्य आहे. पण आपण काय करत असतो, त्या प्राण्याला आपण त्याच्या आई वडील भाऊ बहीण सगळ्यांपासून वेगळं करतो आणि त्याला कैदीत टाकत असतो एक प्रकारे. त्याचा कुठलाही गुन्हा नसतो, फक्त काय गुन्हा असतो, तो खूप सुंदर असतो आणि आपल्याला असं वाटतं की तो आपल्या घरात असावा, पोपट असावा, त्याला आपण मिरची देतो, काय काय देतो, तो मग आपलं मिठू मिठू आपलं म्हणतो आणि आपण म्हणतो बा माझं नाव घेतो येतो. परंतु त्याला आपण काय करत असतो, आपण पुण्याचं काम करतो का, तर आपण त्याला कैदेत टाकत असतो आणि अशा प्रकारे आपण अकुशल कर्म करत असतो. असं म्हणतात जे लोक असे प्राणी पाळतात, कैदीत ठेवतात, त्यांच्या घरामध्ये कलह असतो, भांडण असतं, त्यांचं वैवाहिक जीवन चांगलं नसतं कधीच. तर पाळणं ही आपल्या कुठल्याही जीवावर आपला अधिकार नसतो. आपल्या जीवावर जसा आपला स्वतःचा अधिकार असतो तसा प्रत्येकाच्या स्वतःच्या जीवनावर अधिकार असतो. तर सिद्धार्थाने काय केलं, त्या हंसाला काय केलं, मग
कैदेतून मुक्त केलं, त्याला जीवनदान दिलं आणि त्याच्या जगामध्ये त्याला सोडून दिलं. आणि ही जी काही घटना होती ही जरी छोटी असली तरी तिथंच त्या देवदत्त जो काय होता, आत्ते भाऊच होता त्याचा, सिद्धार्थाचा, त्याच्या मनामध्ये काय झालं, थोडासा द्वेष निर्माण झाला, नाही का. द्वेष कुठं निर्माण होतो माहिती आहे का? आपल्या सगळ्यांमध्ये द्वेष असतो, थोड्या कमी अधिक प्रमाणामध्ये. आपल्या सर्वांमध्ये संताप असतो, कमी अधिक प्रमाणामध्ये. आपल्यामध्ये असं म्हणतात, बुद्ध म्हणतात की 5 प्रकारचे विष आहे जे विष म्हणून समजले पाहिजे. असंतोष आणि असमाधान, नाही का. आता हे घर झालं, मग आता आणखी वर हे पाहिजे, काय आणखी मजला पाहिजे. एक फ्रीज आलं ते जुनं झालं, आता आणखी डबल डोअरचं पाहिजे. आपण आज संतोष नसतो, आपल्याला आणखी पाहिजे असतं. असंतोष हा काय आहे मग, विष आहे. तृष्णा विष आहे, अहंकार विष आहे आणि असमाधान विष आहे. त्याचप्रमाणे द्वेष पण एक, द्वेष आणि संताप असे 5 विष आहे. त्यापैकी आपण द्वेष आणि संताप हा जो काही विष आहे त्याच्यावर बोलणार आहोत. हे 5 विष आपण नंतर बघू कधीतरी, परंतु आज जो काही विषय आहे तो आहे संताप, द्वेष आणि त्याच्यावरचा बुद्धांनी दिलेला उपाय. तर जेव्हा जेव्हा आपण संताप करतो, जेव्हा जेव्हा आपण द्वेष करतो, तर त्यावेळेला आपण काय करत असतो, विषाचा प्रयोग स्वतःवरच करत असतो. तुम्ही महिलांनी सकाळी जेव्हा तुम्ही चहा उकळवता तेव्हा काय करता, तेव्हा तुम्ही पाणी उकळवता, पाणी उकळलं की त्याच्यात चहापत्ती टाकता, नंतर साखर व दूध टाकता आणि लगेच पहिली उकळी आली का लगेच काढता का तुम्ही? नाही काढत. तसा काढला तर तो चहा कसा होतो? मोठे लोक म्हणतात की अरे चहा जास्त उकळवलेला दिसत नाही आहे, कच्चीच चहा आहे, नाही का. मग काय आपण काय करता, महिला त्याला खूप उकळू देतो. तो उकळला की तो जी चहापत्तीचा गुण आहे तो सगळा चहामध्ये भिनतो, नाही का, पसरतो आणि मग त्याची टेस्ट आपल्याला लागते. असं आपण चहा रोज बनवतो की नाही. तर तसंच द्वेषाचं पण आहे. एखादी घटना आपल्या घडते, एखादा माणूस आपल्याला काहीतरी वाईट बोलतो, शिवी देतो किंवा अपमान करतो, ते आपल्या डोक्यामध्ये जातं आणि ते आपण सतत जर बोललो, त्याने मला मारलं, त्याने मला शिवी दिली, त्याने मला कमी लेखलं, असं जर का सुरू झालं उकळणं आणि ते भिनलं आपल्यामध्ये, तर काय होतं, द्वेषाची निर्मिती होते. आणि मग द्वेषामध्ये आपण काही कृती करतो ज्याला आपण अकुशल कर्म बुद्धांनी म्हटलेलं आहे. तसंच जो काय देवदत्त होता त्याच्या मनामध्ये हे गोष्टी शिरल्या की याने मला हरवलं, याने मला कमी लेखलं, याचा जास्त मान झाला, माझा नाही झाला, आणि म्हणून तो त्याच्या मनामध्ये द्वेष यायला लागला. आपण लहानपणी पण बघतो की जेव्हा आपल्या घरामध्ये एखाद्या मुलाचा जन्म होतो तर 3-4 वर्ष त्या मुलाचा खूप लाड करतात, नाही का. आत्या, मामा, आई वडील, आजी आजोबा, शेजारचे त्याला जवळ घेतात, त्याच्या गालाचा पप्पी घेतात, त्याला खूप लाड करतात, त्याला सगळे लोक घ्यायला बघतात, त्याच्याशी बोलतात. तो एवढा लाडाचा सराव त्याला होतो, त्याला असं वाटतं की मी खूप विशेष आहे. आणि मग तो आपल्याशी बोलतो, पण त्याला बोलता जरी येत नाही तर आपल्याकडे बघतो, आवाज देतो, मामा, काका, पप्पा, बाबा असं बोलतो. आणि मग नंतर काय होतं, 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर दुसरं बाळ येतं त्या घरामध्ये, हा नाही का. मग आई वडील त्याला म्हणतात की तुला आता एक बहीण किंवा भाऊ येणार आहे, हां तू तयारी कर. त्याला ते काहीच कळत नसतं, पण जेव्हा तो प्रत्यक्ष बाळ येतं त्यावेळेला मग त्याला कळतं की काय होतं, मग आपण त्या दुसऱ्या बाळाला पण लाड करतो, प्रेम करतो, आपण त्याच्यावर पण करत असतो, मोठ्यावर पण करत असतो, पण मोठ्याच्या मनामध्ये काहीतरी येतं. काय येतं, त्याला असं वाटतं की अरे माझं प्रेम कमी होतंय, आणि माझं प्रेम कुणामुळे कमी होतं, तर या छोट्यामुळं होतंय. आणि मग तो काय करतो, जेव्हा कोणी नसतं तेव्हा त्याला तो मारतो कधी कधी, नाही का. आपण पाहिलं असं लहान मुलांमध्ये होतं असं. तर मोठ्याविषयी थोडंसं मग तो काय करतो, चिडचिड करायला लागतो. तर ते चिडचिड काय असतं, तर लहानपणापासूनच ही छोटीशी द्वेषाची कंपॅरिझन करायची, तुलना करायची वृत्ती लहानपणापासून आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि तर जर का ती हळूहळू वाढत गेली तर तो आपला स्वभाव बनतो, आहे का नाही. आपण बघतो की काही महिला त्यांच्यावर खूप काम पडतं, तर मग ते काय करतात, तर ते खूप बडबड करतात, नाही का. या घरात येऊन मी असं झाले, यांना तर आलेच नाही, मुलं तर असेच आहे, इतका पसारा करतात वगैरे, खूप बडबड तिची चालते. तिचा संताप ती काय करत असते, तिला कशाची गरज असेल बरं, तिला सहकार्याची गरज असते. तिच्या नवऱ्याने म्हणा, मुलांनी म्हणा, मुलींनी म्हणा, घरातल्या लोकांनी तिला सहकार्य करायची गरज आहे, नाही का. बऱ्याच वेळा आपण काय करतो, पुरुष लोक आंघोळीला जातो, नाही का, तिकडून आल्यानंतर मग मध्ये गेल्यानंतर आपण अंडरपॅन्ट बनियान मागतो, टावेल मागतो, नाही का.
रोज त्याला माहीत असं टावेल लागतं, मग तो ओरडतो. मग ती बिचारी काहीतरी करत राहते, मग ती टावेल देते, मग सगळ्या वस्तू देते. मग तो येतो बाहेर, टावेल मग तो फेकतो कुठंतरी, नाही का. ती म्हणते अरे किती पसारा आहे का नाही. होतं का आमच्या घरात असं होतं, तुमच्या घरात माहीत नाही होतं का नाही. मग अशा प्रकारे तिथं सकाळपासून, आता तर मी ऐकलं की काल 1:30 वाजेपासून तुम्ही पुरणपोळ्या बनवत होते नाही का, आणि आज दिवसभर तुमचा तो गेलेला आहे, तुमची झोप झाली नसेल, सगळं आवरून पण तुम्ही फ्रेश होऊन इथं प्रवचनाला आले आहेत नाही का. पुरुषांपेक्षा महिला खूप काम करतात, पण त्यांना तेवढा मोबदला मिळत नाही. मान्य आहे का तुम्हाला. पुरुष कधी कधी कामाला जातात, रिटायर पण होतात सरकारी लोक नाही का. सरकारी लोक रिटायर होतात 60 नंतर, मग ते काहीच काम करत नाही. पण महिला काही रिटायर होता का. महिला आई रिटायर होते का. आई रिटायर होत नाही, कारण ती सतत काम करत राहते आणि काम करता करताच तिचं जीवन संपून जातं. पण आपण तरी पण काय करतो, महिलांवर खूप जबाबदारी आहे. महिलांनी हे केलं आहे, तसं केलं आहे, हे कपडे घाल, ते नको घालू, असं कर, तिचं कर. पार आई, आपली आई होते, सासू होते, तिला पण आपण सांगतो ए आई नीट बस, मुलगा सांगतो म्हणजे तो तिला अक्कल शिकवतो. तर हे सगळं जे तिथून द्वेष निर्माण होतो नाही का. महिला चिडचिड काय करता मग, कारण त्यांना सहकार्य मिळत नाही. सहकार्य मिळत नाही, परत काम केल्याचा कौतुक पण मिळत नाही नाही का. कोणी करतं का, अरे छान चहा झाला असं सुद्धा म्हणत नाही. अरे म्हणा ना तुम्ही, आजचा स्वयंपाक छान झाला, खूप छान झाला, मला आवडला, मी पोटभर खाल्लं, म्हणा, तिला बरं वाटेल. नका सहकार्य करू, पण भांडे नका घसू, आम्ही म्हणत नाही भांडे घसा, पण म्हणा की अरे किती दमली, एवढं जरी म्हटलं त्यांना बरं वाटेल. तर सिद्धार्थाच्या जीवनामध्ये पण असंच झालं. सिद्धार्थाचा जो काही चुलत भाऊ होता, त्याच्या मनामध्ये लहानपणापासून द्वेष निर्माण झाला, आणि मग जसा जसा तो मोठा झाला, तो पण बुद्धांच्या संघामध्ये गेला. त्याने पण काही गोष्टी शिकून घेतल्या, पण नंतर त्याला असं वाटलं की मला देखील आता ह्या संघाचा, त्याच्या मनामध्ये एक अहंकार निर्माण झाला. त्याला काय म्हणतात, ते पद मिळवण्याची लालसा निर्माण झाली, आणि त्याला असं वाटलं की बुद्ध आता म्हातारे झाले, आता बुद्धांचा हा संघ त्याने माझ्या ताब्यात द्यावा. आणि म्हणून त्याने संघामध्ये बुद्धांकडे ती गोष्ट मांडली. पण बुद्ध म्हटले की अजून थांब, अजून तुझ्यामध्ये बऱ्याच गोष्टी व्हायच्या आहे, अजून तुझ्यामध्ये बुद्धत्वाचं बीज अजून यायचं आहे. परंतु त्याला काय ते मान्य नव्हतं, आणि म्हणून त्याने त्याचा राग येऊन त्याने राजा जो काही अजातशत्रू होता, तो त्याच्याकडे गेला, आणि त्याच्याकडे जाऊन त्याने बुद्धांवर 3 वेळा जीव घेणं, हल्ला करण्याचा प्रयत्न केला असं म्हणतात. आणि हा जो काही प्रसंग आहे नालागिरी हत्तीचा, हा 3रा प्रसंग होता. पहिल्यांदा त्याने जे काही सैनिक होते राजाचे, त्यांना बाण मारण्यासाठी बुद्धांवर पाठवलं, पण बुद्धांची कीर्ती ऐकून, बुद्धांना प्रत्यक्ष पाहून ते जे काही सैनिक होते ते बुद्धांना उलट शरण गेले, आणि त्यांनी माफी मागितली की आम्हाला माहीत नव्हतं की तुम्हाला मारण्यासाठी आम्हाला पाठवलं आहे. पहिला प्रयत्न फेल झाला. दुसरा प्रयत्नामध्ये गृधकुट पर्वत तुम्ही पाहिला असेल, गृधकुट नाव ऐकलं असेल तुम्ही. बुद्ध गयाला जे लोक गेले, जाईल त्याच्यात. तर गृधकुट पर्वताकडे जाताना बुद्धांवर त्याने मोठा असा दगड लोटला, परंतु तो दगड येता येता त्याच पर्वताचा एक दगडावर आदळला, आणि त्याचे 2 तुकडे झाले, आणि बुद्ध तिथं देखील वाचले. 3रा प्रसंग जो आहे तो आज घडला होता, आजच्या पौर्णिमेला घडला होता. नालागिरी नावाचा एक हत्ती होता, जो युद्धामध्ये वापरत असायचे ते. आणि हा जो काही देवदत्त होता, त्याने त्या सैनिकांना सांगितलं की याला तुम्ही डांबून ठेवा, याला दारू पाजा, आणि याला जे बुद्ध जेव्हा येतील त्या मार्गात याला सोडा, जेणेकरून तो हत्ती पिसाळेल, आणि पिसाळल्यामुळं तो धावून जाईल, आणि बुद्धांचा तिथं वध करण्याचा त्यांनी प्लान रचला, आराखडा रचला. आणि हा रचल्यामुळं काय झालं, मग तो दिवस आला ज्या दिवशी बुद्ध त्या रस्त्याने जाणार होते. त्या हत्तीला त्याने बांधून ठेवलेलं होतं, त्याला दारू पाजले होते, त्याला खूप सारा मार दिला होता चाबकाचा, आणि त्याला बांधून ठेवल्यामुळं तो चवताळलेला होता. आणि ज्या लोकांनी त्याला बांधून ठेवलं होतं त्या लोकांना पण आता भीती होती, कारण हा एवढा असा अजब गजब जो काय हत्ती आहे, हा सुटल्यानंतर आम्हाला पण तो जिवंत सोडील का काय, म्हणून ते देखील त्याला सोडून पळून गेले होते लगेचच. आणि म्हणून असा जो पिसाळलेला हत्ती आहे, तुम्ही लग्नामध्ये एक गाथा नेहमीच ऐकली असेल, जय मंगल गाथा नाही का. जेव्हा नवरी नवरदेवाच्या हातात पुष्प दिलं जातात आणि एक गाथा म्हटली जाते, त्याला जय मंगलाष्ट गाथा म्हणतात नाही का. बाहू जितवा मुनिंदे असं शेवटची ओळ आहे. तर ती गाथा अशी आहे, नालागिरी गजवरम अतिमत्तमस्तकम
भूतम दाव कीचकमसनी सुधारुवंतम. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा की जो काही नालागिरी नावाचा गज होता त्याला त्यांनी बांधलं, त्याला पिसाळवलं, त्याला मद्दधुंद केलं. तो इतका मद्दधुंद झाला की तो चक्रीवादळ जसा असतं तसा फिरायला लागला चारी बाजूला, वनवा पेटावा तसा. आणि तो कसा होता? एखादा वज्रासारखा घात करणारा होता तो. म्हणजे त्याला मिळेल त्याला उचलून तो फेकत होता. तुम्ही टी व्हीमध्ये तो सीन बघितला असेल. हत्ती पिसाळल्यावर काय होतं? सगळे पळतात आणि तो हत्ती काय कोणाला ऐकत नाही. आणि अशा प्रकारे तिथं झालं. आणि मग पुढची ओळ कशी आहे? मेत्तम सुबक अधिमय जितवा मुनिंदो तन तेजास जय मंगलानी. म्हणजे काय? असा जो काय हत्ती आहे तो जेव्हा बुद्धांसमोर आला त्यावेळेला काय झालं? बुद्ध तिथून पळाले नाही किंवा हल्ले नाही, ते एकदम शांत राहिले. कारण त्यांना अशी वृद्धी प्राप्त होती. 10 बलापैकी एक बल असं होतं की त्यांना जे काही हिंसक प्राणी आहे ते त्यांना उपद्रव करणार नाही, इतकी मैत्री त्यांच्या मनामध्ये होती. आणि मग त्यांनी काय केलं? त्यांचा जो काही मैत्रीचा वर्षाव केला. त्या ओळीमध्ये असं लिहिलं आहे, पानाचा वर्षाव जसा करावा तसा मैत्रीचा वर्षाव त्यांनी केला. आणि त्या हत्तीसमोर ते शांतपणे उभे राहिले. तो पिसाळलेला हत्ती जेव्हा जेव्हा जसं जसं जवळ येत होता तसा तसा त्याला ते बुद्ध दिसत होते. आणि मग तेव्हा बुद्धांनी एक आवाज दिला, नालागिरी शांत हो. हात वर केला आणि आणखी दुसरा आवाज दिला, नालागिरी शांत हो. आणि हे 2 आवाज ऐकल्यानंतर नालागिरी शुद्धीवर आला. कोण? हत्ती. हत्तीचं नाव होतं नालागिरी. तो शुद्धीवर आला. त्याचे डोळे जे का रागाने हे होते ते शांत झाले. त्याला काहीतरी आठवलं. त्याला तो शुद्धीवर आला आणि तो हळूहळू चालू लागला. आणि बुद्धांच्या समोर येऊन तो पूर्णपणे शांत झाला. त्याचे फिरणारे कान जे होते ते शांत झाले. त्याचं शरीर शांत झालं. त्याच्या डोळ्यांमध्ये तो राग तो कमी झाला. आणि बुद्धांनी मग त्याच्या माथ्यावर हात ठेवला आणि परत तो म्हटला की नालागिरी शांत हो. आणि मग तो जसा राजांना करायचा तो पाय दुमडून बसण्यासाठी आसन करायचा तसा तो खाली हे झाला आणि एक प्रकारे अभिवादन केलं आणि मग तो शांत झाला. आणि मग ज्या लोकांनी त्याला सोडलं होतं, त्या माऊथ म्हणतात त्याला, तो हत्ती चालवणारा, त्याला पण आश्चर्य वाटलं की त्याला वाटलं की आता हा हत्ती काय माझ्या ताब्यात येणार नाही. पण बुद्धांनी त्याला शांत केलं. कशाने शांत केलं मग बुद्धाने? मैत्रीच्या वर्षावाने बुद्धाने त्याला शांत केलं. असं म्हणतात की बुद्धांना जी अशी 10 जे बल होते त्यापैकी एक बल होतं की त्यांच्या मनात एवढी करुणा होती की त्यांना हिंसक प्राणी पण काही करत नसायचे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जे काही संत लोक होते ते जंगलामध्ये राहायचे आणि तर अनेक हिंसक प्राणी राहायचे. तर मग त्यांना काही कसं नाही व्हायचं? त्याचं कारणच हे होतं की ते निसर्गामध्ये एवढे एकरूप व्हायचे आणि त्यांच्या मनामध्ये एवढी करुणा असायची की त्यांना जे काही नैसर्गिक जे प्राणी होते, हिंस्र प्राणी देखील जाणायचे की त्यांना जाणायचे. असं म्हणतात की बुद्ध जेव्हा ध्यानाला बसले होते तेव्हा एक मोठा नाग असा आलेला होता त्यांच्याजवळ आणि त्याला बुद्धांना काहीच न करता तिथं थांबला आणि निघून गेला होता. तुम्ही हा सीन पण बघितला असेल. तर असं काय झालं? तर बुद्धांच्या मैत्रीचं जे बल होतं त्यामुळं म्हणून त्या गाथेमध्ये म्हटलं आहे की बुद्धांनी आपल्या मैत्रीच्या बलाने नालागिरी हत्तीला पण काय केलं? शांत केलं. आणि म्हणून आपण बुद्धांकडून या गोष्टीमधून काय शिकायचं आहे? आजची पौर्णिमा आहे, आजच्याच दिवशी ते घडलेलं आहे. तर आपण या गोष्टीमधून हे शिकायचं आहे की जरी हत्तीसारख्या समस्या आपल्या समोर आल्या, कधी कधी येतात समस्या, खूप मोठ्या समस्या आपल्या समोर येतात नाही का, आणि आपण चिडतो, आपण रागवतो, आपण प्रतिक्रिया देतो, आपण भांडायला उठतो. त्याने जर वीट मारली तर आपण काय मारतो? त्याने वीट मारली तर आपण काय मारतो? दगड मारतो नाही का. तर आपल्यामध्ये हे काय असतं? एक प्रतिक्रिया असते, आपल्यामध्ये द्वेष असतो आणि म्हणून असं करत असतो. आणि म्हणून बुद्ध काय म्हणतात? बुद्ध आपल्याला मैत्री शिकवतात. मैत्रीने बुद्धांनी हा पूर्ण जग जे काय जिंकलेलं आहे. तुम्ही तुकडोजी महाराज अमरावतीला जर गेला तर तुकडोजी महाराजांचे एक मोठे संत होऊन गेलेले, त्यांची ग्रामगीता नावाचं एक खूप सुंदर असं पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की बुद्ध असा एक व्यक्ती होता की त्यांच्या हातात कुठलाही तलवार आणि हत्यार नव्हते, तरी पण त्यांनी पूर्ण जगावर राज्य केलं. आणि त्याचं कारण ते असं म्हणतात, त्याचं कारण एकच आहे. काय आहे त्याचं कारण? प्रभावी प्रचार. म्हणजे बुद्ध काय करायचे? लोकांमध्ये जायचे, लोकांचं मन त्यांनी ओळखलेलं होतं, लोकांच्या समस्या त्यांनी ओळखल्या होत्या. आणि म्हणून बुद्धांनी काय केलं? जेव्हा जेव्हा उपदेश केले
तेव्हा लोकांचं हित होईल असंच केलेलं आहे. आणि म्हणून बुद्धांचं जे काय तुम्ही जगामध्ये जा आणि बुद्धांची मूर्ती दाखवा, तर जगातले लोक बुद्धांना ओळखतात. त्याचं कारणच आहे की बुद्धांनी काय केलं, बुद्धांनी मानवी मन ओळखलं आणि त्याला प्रबुद्ध होण्याचा मार्ग दिला. आणि म्हणून आजच्या दिवशी मैत्री जे काय, प्रेम एक प्रकार आहे आणि मैत्री एक प्रकार आहे. प्रेम आपण एकाच व्यक्तीवर करतो आणि जीव लावून करतो, परंतु मैत्री काय आहे, मैत्री आपण सर्वांवर करू शकतो. आणि म्हणून बुद्धांचं हेच वैशिष्ट्य आहे की त्यांनी नुसतं प्रेम न शिकवलं, प्रेमाच्या पुढे जाऊन मैत्री शिकवलं. आणि ते काय म्हणतात एका गाथेमध्ये, जशी आई एकुलता एक मुलावर प्रेम करते, तसंच प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक सजीवावर प्रेम केलं पाहिजे, असं मन तुमचं असलं पाहिजे. येते कल्पना? पण आपण काय करतो, आपलं ते कार्ट आणि दुसऱ्याचं, एखादी वस्तू आपल्या मुलांनी पाडली तर आपली प्रतिक्रिया बघा, आणि तीच वस्तू शेजारच्या मुलांनी पाडली तर आपली प्रतिक्रिया बघा. आपण बदललेलो असतो, आपण लगेच ओरडतो, आपण लगेच म्हणतो की अरे तुला कळत नाही का, आणि मुलांनी म्हटलं अरे जाऊ दे, काय होत नाही, होतं काय नको टेन्शन घे. तर काय झालं आहे इथं, आपण तेच आहे, पण आपल्या प्रतिक्रिया बदललेल्या आहे. आपल्या प्रतिक्रिया का बदलल्या आहे, कारण आपण बुद्धांकडून मैत्रीची गुण काय शिकलेलो नाही. मग मैत्रीचं गुण शिकायचं असेल तर तुम्हाला जे काही वाघ साहेब आहे ते आता वर्ग चालू करणार आहे, महिलांचा वर्ग आहे, तिथं तुम्ही गाथा शिकल्या पाहिजे. आत्ता मला खूप बरं वाटलं की लहान मुलांना गाथा येतात, परंतु मोठ्या माणसांना आले पाहिजे. बाबासाहेबांचे जवळचे कोण आहोत, जास्त जवळचे कोण आहे, हे मुलं की मोठे लहानचं? मोठे जवळचे ना. त्यांनी काहींनी तर बाबासाहेबांना बघितलं पण असेल, काही 50-90च्या वरचे लोक जे असतील नाही का, त्यांच्या वडिलांनी बघितलं असेल. म्हणजे आपण जवळचे लोक आहोत आणि हे जरा दूरचे लोक आहे, म्हणून जवळच्या लोकांना यायला पाहिजे गाथा की लांबच्या लोकांना. तर बाबासाहेबांनी आपल्याला एक जो मार्ग दिलेला आहे तो आपण जाणून घेतला पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला खूप अमूल्य असं वस्तू दिलेलं आहे. आपल्याला 3 रत्न दिलेले, बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. आणि हे आपण आपल्या जीवनामध्ये समजून घेतलं पाहिजे. आपण बाबासाहेबांना पाहू शकलो नाही, आपण बुद्धांना पण पाहू शकलो नाही, परंतु आपण त्यांच्या मार्गाला पाहू शकतो, आपण त्यांच्या संघाला पाहू शकतो, आपण त्यांच्या धम्माला पाहू शकतो, त्यांचे जे काही बुद्धगयेला अवशेष आहे त्यांना आपण स्पर्श करू शकतो. असं म्हणतात की बुद्धांनी ज्या झाडाखाली ध्यान केलं आणि बुद्धत्व प्राप्त केलं, त्या झाडाची 4थी पिढी अजून पण त्याच ठिकाणी आहे आणि आपण जे दर्शनाला जातो तिथं. असं म्हणतात. मी जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो, रात्रभर आम्ही प्रवासात होतो ना, आम्हाला जागा मिळाली नव्हती, पण जेव्हा आम्ही तिथं ठिकाणी गेलो बुद्धगयेला, तर आम्ही विसरूनच गेलो की आम्ही रात्रभर जागलो होतो. आमचा पूर्ण थकवा गेला आणि तिथं बसल्यानंतर ध्यान केल्यानंतर आम्हाला खरोखर तो जो काही तरंग होता ध्यानाचे त्यामुळे तिथं मिळाले, जी काही मनस शांती होती ना, त्याचा काही थोडासा अनुभव आम्ही इथं घेऊ शकलो. आणि म्हणून तुम्हाला पण मी विनंती करेल की आपण जर बुद्धांचे अनुयायी आहोत, आपण जर बाबासाहेबांचे अनुयायी आहोत असं म्हणतो की नाही, मग हात वर करा उजवा, कोण कोण बाबासाहेबांचे अनुयायी आहे, एकदम वर हात करा सरळ. क्या बात आहे, सगळेच आहे इथं, कोणाचा हात खाली दिसतंय. मग जर आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहे तर मग आपण कोणाचं ऐकलं पाहिजे, बाबासाहेबांचं ऐकलं पाहिजे का नाही. मग बाबासाहेब काय म्हणतात की मला माझ्या समाजाला काय करायचं आहे, प्रबुद्ध करायचं आहे. प्रबुद्ध म्हणजे काय, प्रबुद्ध म्हणजे काय, मग जो बुद्धांचं शिकवण ऐकतो, अनुसरतो आणि त्याचा अनुभव घेतो, तो प्रबुद्ध समाज. मग तुम्ही ऐकता का बुद्धांचं, तुम्हाला त्रिसरण पंचशील माहीत आहे का, त्याचा अर्थ माहीत आहे का, बुद्धपूजा माहीत आहे का, तर आपल्याला माहीत पाहिजे आहे का नाही. आणि माहीत पाहिजे आणि त्याच्यावर आपण आचरण पण केलं पाहिजे. कारण मला असं, आमच्याकडे तुमच्याकडे आहे का नाही माहीत नाही, आमच्याकडं खूप सारे परिवार हे एका व्यसनामुळे तुटलेले आहे, ते म्हणजे दारूच्या व्यसनामुळे. चांगले चांगले हुशार लोक होते, परंतु दारूच्या व्यसनामुळं त्यांचं अख्खं परिवार काय झालं, परिवार तुटलं. खूप साऱ्या महिला त्रासलेल्या आहे दारूमुळं. आणि बुद्ध काय सांगतात 5व्या शिलामध्ये, 5वं शील कोणाकोणाला माहिती आहे, महिलांना माहीत पाहिजे. मी तर म्हणतो बाबासाहेबांनी एक महिलांना आदेश दिलेला आहे, जर तुमचा मुलगा पहिल्यांदा दारू पिऊन आला असं तुम्हाला लक्षात आलं तर आईने काय करायचं माहिती आहे, बाबासाहेबांनी काय सांगितलं आहे, त्याला त्या दिवशी जेवण द्यायचं नाही, घराबाहेर हाकलायचं आहे, आणि जमलं तर त्याला एवढं मारायचं आहे की तो आयुष्यात कधीच दारूला हात लावणार नाही. ऐकलं आहे तुम्ही कधी हे? मी माझ्या मुलांना नेहमीच सांगत राहतो, तुम्ही 1000 चुका करा, पण जेव्हा तुम्ही मोठे होणार आणि जेव्हा मला पहिल्यांदा कळेल
की तुम्ही दारू पिला तर मी एवढं मारेल, आयुष्यात तुम्हाला कधी मारलं नसेल एवढं मी तुम्हाला मारेल, अशी धमकी मी रोजच देत राहतो त्यांना. अशी धमकी तुम्ही दिली पाहिजे. आई तुम्ही जेव्हा लाड करता, जाऊ द्या, तिला असेल मित्रांबरोबर, त्याच्या वडिलांना नका मारू, असं अजिबात करू नका. दारू पिणारा अजिबात क्षमा करू नका, कारण एकदा तुम्ही मारणार तर ते एकदाच त्याला लागेल. पण त्याला जर का तो शिकला की आता दारू प्यायचं नाही तर काय होईल, त्याच्या जीवनाचं कल्याण होईल ना. मग त्याच्या जीवनाच्या कल्याणासाठी का त्याला एकदा मारा, त्याला घराबाहेर ठेवा. कारण असं म्हणतात की फक्त आपल्या समाजाचा प्रश्न नाही, पूर्ण जेवढे पण मनुष्य जाती आहे त्यांच्यामधले सगळे लोक त्रस्त आहे दारूमुळं. कारण असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीला दारूचं व्यसन लागलं तर त्या मनावर परिणाम करतं, आणि मनावर परिणाम केल्यामुळे त्याची सवय लागते. एकदा त्याला सवय लागली की तो मग सगळे शील तोडतो. मग तो खोटं पण बोलतो, मग तो चोरी पण करतो, मग व्यभिचार पण करतो, आणि सगळेच शील तोडतो, कारण तो दारू पितो. आणि म्हणून आपल्याला जर का बाबासाहेबांचं ऐकायचं असेल, आपण खूप मोठ्या हाताने वर केला नाही का, पण तोच हात जर का असा तोच हात दारूचा ग्लास घेत असेल तर बाबासाहेबांचा प्रबुद्ध समाज जर आपल्याला बनायचा असेल, तुमची पण जबाबदारी आहे महिलांची. तुम्ही काय करता, खूप सहन करता, आता बस झालं सहन करायचं. आता काय करायचं, नोटीस द्यायची, नोटीस. उद्या दारू सोडली नाही तर घरात यायचं नाही, दारू पिला घरात यायचं नाही, कितीही थंडी असो स्वेटर काढून घ्यायचं त्याचं, आहे का नाही. चांगली मोठी काठी घ्यायची, लागू द्या, आपण नंतर ॲडमिट करू त्याला प्लास्टर लावू, नंतर त्याला कळलं तरी कशासाठी मारलं. तर बंधू आणि भगिनींनो, आपण काय करायचं आहे मग, मैत्री टाईम. आपण काय शिकलो आहे आजच्या याच्यातून, आपल्याला जर बौद्ध धम्म स्वीकारायचा असेल आणि बाबासाहेबांचं ऐकायचं असेल तर आपल्याला शील पालन करावं लागेल. आणि शीलमध्ये मैत्री पण येतं. आज आपण मैत्रीचं गुण बघितलं, आणि त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये आम्ही मैत्रीचं ध्यान शिकवतो. ते ध्यान आपण शेवटी करणार आहोत. किती वेळ झाला, अजून 10 मिनटं चालेल ना. तर बंधू आणि भगिनींनो, 1956 साली आपल्या सगळ्यांचा नवा जन्म झाला आहे. कोणाला माहिती आहे 1956 साली काय झालं? 14 ऑक्टोबर 1956ला काय झालं? येस, बाबासाहेबांनी आपल्याला जगातलं सर्वात महागडं, सर्वात सुंदर असं भेटवस्तू दिली. ती भेटवस्तू काय होती? ज्याच्याने आपलं जीवन बदललं. त्याच्या आधी 56च्या आधी आपण काय होतो माहिती आहे? अस्पृश्य होतो. आपण गावाच्या बाहेर होतो, आपल्याला अन्न दिलं जायचं नाही. आपल्याला आता जुन्या लोकांना माहिती आहे, त्यांना एवढं उपाशी ठेवलं जायचं की एखादं गाय म्हैस मेल्यानंतर त्याचं मांस आपल्याला दिलं जायचं, आणि त्याला मजबुरीने भूक लागलेली असायची, जेवण नसायचं, काहीच सुविधा नसायचे, मागून पण मिळायचं नाही. त्यावेळेला ते मांस खायची सवय आपल्याला लागली. मांस खायची सवय काय आपली आवड नव्हती, आपण काय हॉटेलमध्ये जाऊन खायचं नाही. हे मांस खायची सवय आपल्याला लावण्यात आली, कारण आपल्याला गावाबाहेर ठेवण्यात आलं. आणि म्हणून आपल्याला काय करायचं, बाबासाहेब तेच म्हणतात की हे सगळ्या गोष्टी सोडा, तुम्ही पारंपरिक गोष्टी सोडा आणि काय करा, प्रबुद्ध बना, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा ना. शिकायचं म्हणजे मग काय करायचं, मुलांनी 12 वाजता शाळेतून आलो, दप्तर फेकलं की दुसऱ्या दिवशीच ते धरायचं. असं करायचं का? बाबासाहेब 18 ते 21 तास अभ्यास करायचे. किती तास? म्हणून मुलांनी लक्षात घ्या, बाबासाहेबांसारखा 18 तास जरी नाही करू शकत असेल, मग तुम्ही किती अर्ध करा बरं. 18चे किती होता? 18/2 करा, 9 तास करू शकाल का अभ्यास? बरं, 9ला पण भागिले करा 2, 4.5 तास करू शकाल का? नाही बापरे, मुलं तर फारच जास्त कामं दिसतात. बरं, त्याचं पण अर्ध करा, 2 तास. मला तुम्हाला सांगतो, 2 तास अभ्यास करणारे, 4 तास अभ्यास करणारे, 9 तास अभ्यास करणारे आणि 18 तास अभ्यास करणाऱ्यांचं काय होतं आपण ऐकू. 18 तास अभ्यास करणारे, 21 तास अभ्यास करणारे बाबासाहेबांसारखे मोठे होतात. हां, त्याच्यापेक्षा अर्धा अभ्यास करणारे कलेक्टर, जज, डॉक्टर, इंजिनियर होतात. त्याच्यापेक्षा 4 तास अभ्यास करणारे क्लर्क, छोट्या मोठ्या शिपाई वगैरे असे होतात.
आणि 2 तास काम करणारे काय होतं माहिती आहे का? अरे मग हे काम कोण करणार? पेंटिंग करणार, हमाली करणार, रिक्षा चालवणार. तर तुमच्यावर आहे आता. बघा भाऊ, तुमचं भविष्य कोणाच्या हातात आहे? अभ्यासाच्या हातात आहे. आमच्या हातात आहे का? या सगळ्यांना विचारा. हे सगळे आम्ही मजुरी करणार आहे ना, आम्ही पण तुमच्यासारखं 2च तास अभ्यास केला. म्हणून आम्ही काय करतोय? मजुरी करतोय. तुम्हाला बाबासाहेब व्हायचं असेल तर काय करायला लागेल मग? बघा पोरांनो, आपल्याकडे एकच मार्ग आहे आपले जीवन बदलण्याचा. आपले आई वडील या घराच्या जागी जर मोठी बंगला करायचा असेल तर या घरातल्या मुलांनी काय करायचं आहे? किती तास अभ्यास करायचा आहे? किती तास अभ्यास करायचा आहे? येस. तर जेवढं तुमची बुद्धीची क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास तुम्ही केला पाहिजे. कारण आता काय माहिती आहे, आता काय बाबासाहेबांसारखा काळ राहिलेला नाही. आता तुम्हाला खूपच कष्ट करावं लागणार आहे. खूपच कॉम्पिटिशन आहे. लोकसंख्या वाढलेली आहे, नाही का? सुविधा जास्त जरी आल्या तरी लोकसंख्या झाल्यामुळे तुम्हाला एका पदासाठी लाख लोकांचं कॉम्पिटिशन असणार आहे. म्हणून तुम्हाला करणंच आहे. म्हणून मी तुम्हाला मुली खूप हुशार आहे या मानाने. आत्ता मागच्या 5 वर्षापासून 10वी 12वी इंजिनियर डॉक्टर त्याच्यामध्ये मुलीच पहिल्या 3 मध्ये. आणि म्हणून मुलांना चिंता करण्याची खूप गरज आहे. किती तास करायचा अभ्यास? यस. हा कोण आहे? याचं नाव सांगा. याच्यासाठी टाळ्या वाजवा. तर बंधू आणि भगिनींनो, आता आपण प्रवचनाच्या शेवटी आलेलो आहे. ठीक आहे. तर महिलांचं पण हे काम आहे की मुलांना काय करा, त्याला अभ्यासाला बसवा. त्याला म्हणा तुझा जो काही धडा आहे तो मला वाचून दाखव. जरी तुम्हाला लिहिता वाचता येत नाही, अभ्यास घेता येत नाही, फक्त काय करा, त्याला वाचून दाखवायला. वाचनाची सवय वाढवा. इंग्रजी शिका. मोबाईलमध्ये खूप मुलं असतात तर मोबाईलमध्ये पण चांगल्या गोष्टी असतात त्या करायला लावा. शिक्षणाच्या गोष्टी करायला लावा. आणि जिथं वेळ वाया जातो ते टाळायला लावा. मुलांना खेळायला पण लावा. 2-2 तास. नुसतं अभ्यासच नाही तर खेळलं पण पाहिजे. शरीर, मन आणि बुद्धी हे सगळं वाढलं पाहिजे. तर आपण आज जे काही शिकलो ते आपण परत ऐकूया. आपण काय शिकलो मग? आपण शिकलो बुद्धांकडून मैत्री. आपल्या मनामध्ये जो काय द्वेष, संताप आहे तो हळूहळू कमी कसा होईल त्याचा उपाय मी आता सांगणार आहे. आणि त्यानंतर आपण एक धम्मपालन गाथा घेऊन थांबणार आहोत. ठीक आहे. तर बुद्धांनी जी काय मग याच्यावर उपाय काय, नाही का? तुम्ही सांगितलं आहे बुवा, तुम्ही म्हणाल की द्वेष सगळ्यांमध्ये असतोय, सगळ्यांना माहीत आहे. थोडाफार प्रमाणात कोणाचं जास्त कोणाचं कमी. पण तो कमी कसा करायचा? कोणाला माहीत आहे कमी कसा करायचा? कुणाला माहीत आहे द्वेष कसं कमी करायचा? कुणाला माहीत आहे? नाही ना माहीत? माहीत करून घ्यायचा मग ताई, का राहू द्यायचा तसाच? तुमच्या नवऱ्याने एक ग्लास मारला तर तुम्ही काय मारायचा? तांब्या मारायचा, नाही ना? तर द्वेष कमी करायचा. तर ताई काय माहिती आहे का, बुद्धांनी एक ध्यानाचा प्रकार शिकवला आहे. ध्यानाच्या प्रकारामध्ये त्याला म्हणता, खरंच नका करू बरं का, खरंच नका करू. त्यांचं मी महिलांची जरी बाजू घेतली पण पुरुषांना पण खूप काम असतात. बाहेर जाऊन कमवावं लागतं. नको त्या माणसाचं ऐकावं लागतं, कारण तो काय असतो, त्याचा मालक असतो. तो बिचारा तुमच्यासाठी, परिवारासाठी काय करत असतो? ते सगळे अपमान सहन करत असतो. कष्ट करतो, पैसे कमवतो, जमेल ते घेऊन तुमच्यासमोर आणत असतो, नाही का? तर तुम्ही पण आता ह्या जमान्यामध्ये आता काय घरी राहण्याचा वेळ नाही. जर आपल्या घरातली गरिबी जर बाहेर ढकलायची असेल तर फक्त माणसाची जबाबदारी आता महिलांनी बी थोडा धक्का द्यायचा आहे. तुम्ही पण काही गोष्टी शिका, नाही का? तुम्ही काय काय करू शकता? तुम्ही शिलाई मशीन करू शकता, तुम्ही भाजीपाला विकू शकता, तुम्ही मुलांचं ट्युशन घेऊ शकता जर शिकलेले असाल. अनेक साऱ्या गोष्टी तुम्ही पण मदत करून थोडंफार पैशाची मदत मिस्टरांना करू शकता. तर महिला आणि पुरुष या दोघांनी जर का मिळून घरातली गरिबी ढकलली तर निश्चित ती जाईल. नुसती ढकलली नाही जाणार तर श्रीमंती पण येईल. तर मी आता तुम्हाला उपाय सांगणार आहे. मग हा द्वेष बुद्धांनी कमी करण्यासाठी काय सांगितलं, तर त्यांनी एक प्रकारचं ध्यान सांगितलं. ते शेवटी आपण करणार आहोत. त्यांनी 5 पायऱ्यांमध्ये ते ध्यान सांगितलं. त्याला म्हणतात मैत्री भावनेचं ध्यान. काय म्हटलं त्याला? हो. तर त्याच्यामध्ये पहिल्या पायरीमध्ये काय करायचं, स्वतःचा चेहरा आणायचा. तुम्ही ध्यानाला लोक बसलेले पाहिले असेल, मग ते काय करता, तर ते काय करतात, ध्यानाला जेव्हा बसतं मैत्री भावनेचा, तेव्हा पहिले 5 मिनिटामध्ये ते स्वतःचा चेहरा आनंदी आणायचा.
आणि तू सुखी हो, आनंदी हो, दुःखमुक्त हो, भरपूर समृद्धी माझ्याकडे येहो, शांती घरामध्ये नांदो, असं आपल्या चेहऱ्यावर मैत्री भावना करायची स्वतःवर. दुसऱ्या पायरीमध्ये आपण आपल्या आवडता मित्र किंवा मैत्रीण, महिलांनी मैत्रीण घ्यायचे, पुरुषांनी मित्र घ्यायचा आहे, तो पण सुखी हो, तो पण त्याच्याकडं समृद्धी हो, तो दुःखमुक्त हो, अशी भावना व्यक्त करायची. नंतर त्रयस्थ व्यक्ती, आता तुम्ही मला पहिल्यांदा पाहिलं, अशा अनेक लोक आहे ज्याला आपण पहिल्यांदा पाहतो, अशा व्यक्तीवर मैत्री करायची. तो पण सुखी हो, तो आपल्या जातीचा असो नसो, पण तो सजीव आहे, त्याच्यावर मैत्री करायची, तो पण सुखी हो, अशी भावना व्यक्त करायची. चौथ्या पायरीमध्ये शत्रूवर, छोटे मोठं आपल्या काहीतरी भांडण झालेलं असतं आणि त्याच्या आपल्या डोक्यामध्ये त्याचा विचार असतो आणि तो दिसला का आपल्याला ते भांडण पण आठवतं का नाही? तर काय करायचं, ते तिथंच मिटवायचं. समजा भांडण झालं तर तिथंच विसरून जायचं. ते जर त्याने केलेलं ते गोष्टी लक्षात ठेवायच्या, पण त्याच्यावर मैत्री करायची. काय करायचं, त्याच्यावर पण मैत्री करायची, ती पण सुखी हो, तो पण सुखी हो, जे काय झालं त्याला मी माफ केलेलं आहे किंवा माफी मागितलेली आहे असं म्हणून त्याला पण माफ करायचं. अशा प्रकारे चौथ्या प्रकारची भावना व्यक्त करायची. आणि पाचव्या पायरीमध्ये हे चारी आणि सगळे सजीव, पृथ्वीवरचे जेवढे सजीव आहे त्या सगळ्यांवर मैत्री करायची. आणि अशा प्रकारे जर तुम्ही ध्यानाचा सराव केला तर तुमचा जो काय द्वेष आहे तो हळूहळू काय होईल, कमी होईल. आणि मग काय होईल, समजा मी आज सांगितलं, उद्यापासून तुम्ही ध्यान करायला लागले, 3 महिन्यानंतर मी जेव्हा आलो तेव्हा काय होईल, ते म्हणतील अरे ह्या ताई होत्या, त्यांचा खूप राग यायचा, त्यांच्या घरातून खूप आवाज यायचा, भांडणं व्हायचे, पण आता खूप बदलल्या आहे त्या, आता खूप शांत आहे त्या, काय झालं, कसं काय झालं, त्यांचा द्वेष एवढा कमी कसा काय झाला, भांडे आता काय वाजत नाही आहे, आवाज काही येत नाही आहे, काय झालं माहिती आहे का, मनामध्ये परिवर्तन झालं. मनामध्ये खूप सारी शक्ती आहे. आपण सगळ्यांनी ठरवलं तर आपलं जग आपण बदलू शकतो. कशामुळं, मन बदलल्यामुळं. आणि म्हणून बुद्ध म्हणतात जसा तुम्ही विचार करता तसे तुम्ही होऊन जाता. आणि म्हणून मैत्रीचं ध्यानाचा आपण छोटासा अनुभव आता लगेच घेणार आहोत. ठीक आहे, तर मैत्री भावनेचं 1 मिनिटाचं ध्यान आपण इथं बसल्या बसल्या करणार आहोत. 1 मिनिट देणार मग मला? तर सगळ्यांनी मग सरळ बसायचं आहे, एकमेकांना स्पर्श होणार नाही असं बसायचं आहे, पाठीचा कणा सरळ आहे, आपले दोघं हात गुडघ्यावर ठेवायचे किंवा ध्यानात असे पण ठेवू शकता. खुर्चीवर बसणाऱ्यांनी सरळ पाय ठेवायचे, चष्मा असेल तर थोडा काढून घ्यायचा आहे थोडा वेळ, आणि हळूवारपणे डोळे मिटायचे. आणि मी जे काय म्हणतोय त्या सूचना सगळ्यांनी ऐकायचे. आपण मैत्री भावनेचा एक छोटासा डेमो घेणार आहे. तर हळूवार आपण डोळे मिटलेले आणि कल्पना करा की तुमच्यासमोर बुद्ध बसलेले, बुद्ध ध्यानस्थ बसलेले, आणि जो काय आवाज येतो तो बुद्धांचाच आवाज आहे अशी कल्पना करा. हा माझा आवाज नसून हा बुद्धांचा आवाज आहे अशी कल्पना करा. जरी आजूबाजूला आवाज येत असला तरी त्याच्याकडे मैत्रीपूर्ण भावनेने बघा आणि कल्पनेने मी सुखी हो, मी आनंदी हो, मी दुःखमुक्त हो असा आपला स्वतःचा चेहरा समोर आणायचा आहे आणि अशी भावना व्यक्त करायची. त्यानंतर माझे सर्व शेजारी, माझे सर्व नातेवाईक सुखी होतोय, ते सुखी हो, दुःखमुक्त हो, रोगमुक्त हो, त्यांचं कल्याण हो, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण हो अशी भावना व्यक्त करायची. त्यानंतर माझं जे गाव आहे त्या गावातल्या सर्व लोकांचं कल्याण होतं आहे, सर्व सुखी होत आहे, सर्व दुःखमुक्त होत आहे अशी कल्पना करायची. त्यानंतर माझ्या जिल्ह्यातले जे लोक आहे त्यांच्यावर देखील मैत्रीचा वर्षाव करायचा आहे. त्यानंतर माझ्या राज्यातले सर्व लोक सुखी होत आहे, सर्वांचं कल्याण होत आहे. त्यानंतर माझ्या देशातले सर्व प्राणी, सर्वांचं कल्याण होतं आहे, सगळ्यांच्या गरजा पूर्ण होते, सर्व मैत्रीने राहत आहे आणि सगळ्यांचं कल्याण, सगळे लोक दुःखमुक्त, सगळे लोक सुखी होत आहे, सगळ्यांचं कल्याण होतं आहे असं भावना व्यक्त करायचं आहे. आणि हा मैत्रीचा परिसर आता पूर्ण जगावर पसरतो आहे अशी कल्पना करा. सर्व जगामध्ये पाण्यामध्ये राहणारे, जमिनीवर राहणारे, आकाशात उडणारे, सरपटणारे प्राणी, दिसणारे न दिसणारे, सर्व सजीव सुखी हो, त्यांचं कल्याण हो, ते दुःखमुक्त हो, सगळ्यांच्या गरजा पूर्ण हो अशा मनामध्ये भावना व्यक्त करायची आहे. आणि ही मैत्रीचा जो काय वर्षाव आहे
तो आता आपण सतत चालू ठेवायचा आपल्या मनातून. ही विश्वशांतीची प्रार्थना मनातून आपण करत आहोत. आणि हाच बुद्धांचा संदेश आहे. सर्व लोक सुखी हो, सर्वांच्या गरजा पूर्ण हो, सर्व दुःखमुक्त हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना हिताचा मार्ग मिळो, सर्वांच्या सर्व गरजा पूर्ण हो. हळूवारपणे आपण आता डोळे उघडून पूर्वस्थितीत येऊया आणि हात जोडून आपण धम्मपालन गाथा ही शेवटची गाथा म्हणूया. या गाथेचा अर्थ समजून घ्या. कसं वाटले मैत्रीचं ध्यान? तर आता तुमचे कोणी शत्रू राहणार नाही जर आजपासून तुम्ही रोज हे ध्यान केलं तर. आता आपण एक गाथा ऐकणार आहे. त्या गाथेचा अर्थ मी सांगाल मराठीत आणि गाथा म्हणणार आहे. त्याला धम्मपालन गाथा म्हणतात. तर ही धम्मपालन गाथेचा अर्थ असा आहे की चांगला कर्माचे आचरण करावे, कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे, पाप कर्म करू नये आणि मनाची सतत शुद्धी करणे हेच बुद्धांचे सांगणे आहे. जो असे चांगले कर्म करतो तो दिवसा आणि रात्री सुखाने झोप घेतो. तोच धर्मधर नाही जो फक्त धम्म बोलतो. तर धम्मधर, खरा धम्मधर तोच आहे जो धम्म ऐकतो आणि त्याच्यानुसार आचरण करतो, त्याचा अनुभव घेतो आणि धम्माला हेळसाळ करत नाही. आणि म्हणून बुद्ध, धम्म आणि संघ याला मी जीवनभर शरण जातो. त्यामुळे माझं जीवनाचं कल्याण हो असं या गाथेमध्ये म्हटलेलं आहे. तर आपण हात जोडूया, डोळे मिटूया आणि ही गाथा ऐकायची फक्त मी म्हणणार आहे. ठीक आहे? डोळे मिटूया, हात जोडा आणि हात आपल्या हृदयाजवळ ठेवा. पाठीचा कणा सरळ आणि हळूवार डोळे मिटा. सब पापस अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं तु चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नथि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नथि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नथि मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु. तर आपण पंचांग प्रणाम करूया आणि हा कार्यक्रम इथं